हॅलो नमस्कार, मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने स्टेप बाय स्टेप गावरान गव्हाची कुरडई. तर जास्त बडबड न करता गावाकडची रेसिपी आहे, टाकायला खूप उशीर झालेला आहे. तरी सुद्धा तुम्ही अजून उन्हाळा संपलेला नाहीये, पावसाळा सुरू झालेला नाहीये तरी करू शकता. तर जास्त बडबड न करता मी डिरेक्टली तुम्हाला कुरडयांची रेसिपी दाखवते. पाहू शकता मैत्रिणींनो, 3 दिवस स्वच्छ पाण्याने गहू धुवून आपण भिजत घातले होते आणि त्यातलं पाणी आता आईने आमच्या निथळून काढले. 3 दिवस भिजत ठेवायचा गहू, कमी दिवस भिजत ठेवायचा नाही, नाहीतर गव्हातून चीक चांगला निघत नाही. आणि इकडे अशी आमच्या गावाकडे पहिले तर असं हात मशीन होती, त्यांनी काढावं लागायचं. आम्ही लहान होतो तेव्हा. पण आता इकडे दळून देतात मशीनवरती. त्या मशीनवर आई घेऊन गेली आणि छान असा गहू दळून आणला. पण 3 दिवसच भिजवायचा आहे गहू, कमी दिवस भिजवायचा नाही. गहूसुद्धा म्हटला पाहिजे की इतकी वर्ष शेतात होतो, आता तरी थोडा पाण्यात आराम करू देत. आणि मग ते भिजलेला गव्हाचं आपण ह्या मशीनमध्ये वाटून दूध काढायचं. आणि हे काम जरा संयमाचंच असतं, कारण दूध काढायला घाई केली की आपली कुरडई रुसून बसते. म्हणून जरा संयमानेच हे काम करायचं. तर पाहू शकता या मशीनवर किती छान असा चीक काढून घेतला आहे आईने. काही थोड्या वेळातच निघतो तो, जास्त वेळ लागत नाही, कारण की ते मशीन आहे. आणि हाताचं काम ते हाताचंच काम, वेळ लागायचा. घरी आणल्यानंतर आईने 3 ते बहुतेक 3 पाण्यानेच त्याला स्वच्छ असं त्यातलं दूध काढून घेतलं. दूध म्हणा किंवा पांढरा शुभ्र गाळ म्हणा, चीक म्हणा, काहीही म्हणू शकता. बघू शकता या पद्धतीने आईने सगळी ही चीक काढायची प्रोसेस करून घेतली. आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तो चीक सगळा एका भांड्यामध्ये गाळून घेतलाय, जेणेकरून आपल्या गव्हाची जी ताम म्हणतात ती ताम म्हणा किंवा गव्हाचा जो चोथा असतो तो चोथा त्याच्यामध्ये गेला नाही पाहिजे. म्हणजे आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात. पाहू शकता सगळा चीक आई पहिले एक गाळणी घेतली आहे, त्या गाळणीवरून खाली एक फडकं बांधलेलं आहे आणि मग तो चीक गाळून घेतला. इकडे एक भांडं भरून चीक तयार झाला आहे, त्याला रात्रभर तो असा निवळू दिला आहे. आणि मग सकाळी चुलीवरती एक पातेलं, मोठं पातेलं ठेवून त्याच्यात पाणी ठेवले. आता त्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि मगच पुढची प्रोसेस करायची. आणि बघू शकता रात्रभर आपण तो चीक जो ठेवला होता, ते दूध जे ठेवलं होतं ते गव्हाचं, ते स्थिर झालेलं आहे आता. आणि सकाळी मग त्याचं वरचं पाणी काढून टाकायचं आणि खाली जो राहतो तो पांढरा शुभ्र गाळ म्हणा, चीक म्हणा, गव्हाचं दूध म्हणा, तोच आपल्या कुरडईचा सुपरस्टार असतो. सगळं आई काढून घेते. ते बघू शकता किती काळं काळं पाणी दिसतंय. आणि खाली आपल्याला आता चीक राहणार आहे, चीक दिसणार आहे. थोड्याच वेळात आपल्याला तो चीक दिसणार आहे. बघू शकता तिकडे आपण चुलीवर ठेवलेलं पाणी तापायला, तेही छान असं तापतंय. बघू शकता इकडे पाण्यालाही छान अशी दणदणून उकळी आलेली आहे. आणि आईने त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले. आणि आमच्या ज्या आंटी आहेत गल्लीतल्या, त्या आंटी ढवळतात आणि आई त्याच्यामध्ये जो आपण चीक म्हणा, गाळ म्हणा किंवा गव्हाचं जे दूध आहे ते टाकतात. बघू शकता किती पांढरं स्वच्छ असं ते दिसतंय. आणि ह्याला मेहनत खूप लागते हे सगळं हटायला. आमच्या इकडं हटणे म्हणतात. आणि त्याला स्टील व्हीलच्या काही चमच्याची काही हे नाही, तिथं तो तर कधी तुटेल कळणार सुद्धा नाही तुम्हाला. तसा लाकडी त्याला आमच्या भागात चाटू म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. आणि बघू शकता किती छान असा चीक तयार होतोय आपला. आणि त्याला मेहनतही खूप लागते, ताकदही खूप लागते.
पीठ ढवळतच राहायचं आपल्याला. पीठ ढवळणं थांबलं की गुटाळ्या पार्टी सुरू होते. म्हणून पीठ सतत ढवळत राहायचं. पीठ ढवळत राहायला कंटाळा करायचा नाही आहे. बघू शकता इकडे छान असं पीठ हटणे म्हणतात आमच्याकडं. तुम्ही ढवळत राहा म्हणा किंवा हटणे म्हणा. बघू शकता आता तर एक जणीने आमच्या भाभींनी त्याला पकडलं आहे आणि सुलभा आंटीने आमच्या हटायला सुरुवात केलेली आहे. इकडे भाभीसुद्धा हटतात ते जोर देऊन. हे मी लहानपणी आई आजी करताना पाहिलेलं आहे सगळं, पण स्वतः कधी केलेलं नाही आहे. तर सुलभा आंटी असं म्हणत होत्या की बघ तूही करून बघ, तुला तरी कधी येणार. म्हणून मग काय मीही पुढाकार घेतला आणि बघूया म्हटलं आपल्याला थोडंसं जमतंय का. आणि मग काय जोर लगा के होईशा म्हणत चालू केलं. कुठलं जमतंय पण केले प्रयत्न. दूर लागत होता चुलीचा. चुलीपुढं कधी थांबायची सवय नसल्याने आणि जोर पण खूप द्यावा लागत होता. मग मी करते पाहून सगळ्यांनी बहिणीलाही आग्रह केला. मग तिनेही थोडंसं ट्राय केलं आणि ती म्हटली चला मीही पाहते तुमच्यासोबत करून. मग तिनेही केला पण तिला काही जास्त वेळ जमलं नाही ते. अशा प्रकारे सगळ्यांचा गल्लीतला हातभार कुरडयाला लागला आणि चीक हटायला तर लागलाच पण कुरडयांना सुद्धा. मग आईने पाण्याचा हात घेऊन, कारण तो खूप गरम होता, सगळं एकत्र पातेल्याला लागलेलं सगळं खाली काढून घेतलं आणि मग परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि चुलीला परत एकदा थोडासा जाळ घातला. आणि बघू शकता परत एकदा पहिलवान तयार आणि चीक हटून घेतलाय. परत एकदा आईने पकडलंय आणि भाभींनी परत एकदा चीक हटून घेतला. एवढी मेहनत लागते हां, सोप्या नसतात कुरुम कुरुम कुरडया खायच्या म्हणजे. तर बघू शकता आणि फायनली आपला चीक तयार झालाय. चीक तयार झालाय हा कसा ओळखायचा, तर पीठ पारदर्शक आणि मऊ तयार झालं की समजायचा चीक तयार झाला. मग एका साच्यात, असा पितळी साचे असतात आमच्या गावाकडे, त्या साच्यात भरायचा आणि स्वच्छ कपड्यावर किंवा प्लास्टिक शीटवर गोल गोल मस्त गरगरीत कुरडई घालायची. पहिली कुरडई कधीच परफेक्ट होत नाही, ती फक्त देवासाठी आणि अनुभवासाठी असते. पण कसलं काय आमच्या लाखनगावच्या बायकांचा अनुभव म्हणजे खूप दांडगा. त्यांची पहिली कुरडई म्हणा किंवा शेवटची कुरडई म्हणा कधीच फेल जाणार नाही. बघू शकता किती गोल गरगरीत कुरडया तयार होत आहेत. आता या कडक उन्हात कुरडया वाळणार आणि शेजारनी सुद्धा विचारतील काय ग एवढ्या सुंदर कुरडया कशा घातल्या तुमच्या गावातून घालून आणल्यावर सिटीत आल्यानंतर. तेव्हा फक्त हसायचं आणि म्हणायचं रेसिपी माझी पण आशीर्वाद आईचा आणि गल्लीतल्या बायकांचा असं म्हणायचं. बघू शकता मी सुद्धा गोल गरगरीत कुरडया घालून घेतल्यात. मी माझ्या छोट्या बहिणीने असं वाटलं होतं ते दबणार नाही, मला माझ्याकडून होणार नाही. बहिणीलाही वाटलं होतं तिच्याकडून सुद्धा होणार नाही. पण ते काय म्हणतात ना, प्रयत्न केल्यावर काहीच असं जमत नाही असं नाही. मग काय केल्या की मस्त गरगरीत कुरडया सगळ्या गल्लीतल्या बायका, बहीण, मी, आई आणि मस्त अशा कुरडया गोल गोल पांढऱ्या शुभ्र. त्यात आमची टुकली पिटुकली जिजासुद्धा होते मध्ये मध्ये करायला. पाहू शकता येते ना मला पण कुरडई करायला, हे कमेंट करून सांगा. आणि बघू शकता सगळ्यांचा हातभार लागला तर हे सगळं काम 2 तास तरी झालं नसतं, पण अर्ध्या तासात आम्ही सगळ्या कुरडया घातल्या आणि गप्पा गोष्टी मजा मस्करी कसं झालं हे कळलं सुद्धा नाही. आणि इकडे अशा मस्त पांढऱ्या शुभ्र कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत. होता ते म्हणजे अजून बाकी आहे. आणि कुरडईचा चीक कसा परफेक्ट झाला हे सुद्धा आमच्या सुलभा आंटी आम्हाला समजून सांगत होत्या. मध्ये मध्ये काही टिप्स देत होत्या की करत जावा, करा, कधी येणार तुम्हाला, असं काही सांगत होत्या. आणि एकीचं बळ किती असतं हे या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल. 2 तासाचं काम अर्धा तास झालं म्हणजे
खायचं काम नव्हतं हे कुरडया म्हणजे. इकडे सगळ्या कुरडया आता बनवून तयार आहेत. आता फक्त 3 ते 4 दिवस याला कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आणि वर्षभर खुसखुशीत कुरडईचा आनंद घ्यायचा. उन्हाळ्यात घाम निघाला तरी चालेल, पण घरच्या कुरडयाची चव आहा काय औरच असते. बघू शकता मी हातात लगेचच उलटून पाहिली, म्हणजे आपल्या कुरडयाचा चीक परफेक्ट झालेला आहे असं समजायचं. आणि ह्याला उन्हाळ्यात कडकडीत वाळू बघू द्यायचं. शकता 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हात तापवल्यानंतर आपल्या कुरडया अशा छान अशा सुकलेल्या आहेत, ज्या की त्या वर्षभर आता त्याला काहीही होणार नाही. हव्या तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता. तर चला मी तुम्हाला कुरडई तळूनही दाखवते किती किती पट फुलती ती बघूया आपण. तर इकडे मी तेल गरम करायला ठेवले. तेलही आपलं छान असं कडकडीत तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता कुरडई सोडून घेतो. तर बघू शकता किती छान फुलते आपली कुरडई, एकदम पांढरी स्वच्छ आणि तिप्पट फुलणारी कुरडई. बघू शकता. मग फुलली ना टम्मा अशी कुरडई. मग बनवणार ना तुम्ही, तर बनवून पहा आणि बघू शकता किती छान अशी कुरडई फुलली. मोठी कुरडई माझी तोडायची इच्छा होत नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते किती छान कुरकुरीत मस्त खमंग आणि तेवढीच टेस्टी. तर मग रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो मैत्रिणींनो, ही रेसिपी मी एकटीने किंवा माझ्या आईने नाही बनवली, तर गल्लीतल्या सगळ्या माझ्या मम्मीच्या मैत्रिणींनी मिळून ह्या कुरडया बनवल्या. तर त्यांच्यासाठी एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.